नवीन घरात गृहप्रवेश करत आहात तर हे वास्तू आणि गृहप्रवेशाचे नियम माहिती असायलाच पाहिजेत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना नवीन घर घेण्याची आस असते आणि आर्थिक प्रबलता मिळाली की स्वतःचं घर आपण घेतो. घर घेतल्यावर नकारात्मकता दूर करण्यासाठी गृहप्रवेश आणि ग्रहाची वास्तुशांती केली जात असते. याच गृहप्रवेशाचे काही नियम सुद्धा आहेत. तुम्ही जर गृहप्रवेश करणार असाल तर हे नियम तुम्हाला माहिती असायला हवेत. नवीन वर्षाचे निमित्त असो किंवा इतर शुभ कार्य असो, या निमित्ताने आपण घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी गृहप्रवेशाचे आयोजन करत असतो. सर्वांना नवीन घर घेण्याची आस असते आणि आर्थिक प्रबलता मिळाली की स्वतःचे घर आपण घेतो. घर घेतल्यावर नकारात्मकता दूर सारण्यासाठी गृहप्रवेश आणि घराची वास्तुशांती केली जाते. तर चला मित्रांनो, आपण आता नियम बघणार आहोत. तर या दिवशी शुभ कार्याची सुरुवात टाळावी. कोणत्या दिवशी? तर आपल्या पुजाऱ्याचा सल्ला घेऊन बरेच लोक गृहप्रवेश सोहळा साजरा करतात. तरीही असे काही दिवस आहेत ज्या दिवशी आपल्या शुभ कामाची सुरुवात टाळावी, जसे मालमत्ता खरेदी, तसेच वास्तुशांती इत्यादी. तर कोणता काळ आहे तो? तर मित्रांनो, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, चंद्रमास या दिवशी हे शुभ कार्य टाळावे. धर्मसिंधू या धार्मिक पुस्तकानुसार शुक्र तारा आणि गुरु तारा अस्त वा स्थिर होताना गृहप्रवेश करू नये. गृहप्रवेशाचा शुभ दिवस आणि वेळ या स्थानावर आधारित असतात. म्हणूनच समारंभ सुरू करण्यापूर्वी स्थानिक पुजाराचा सल्ला नक्की घ्यावा. तर गृहप्रवेशाचे मुहूर्त बघूया. हा विधी मुहूर्ताप्रमाणे सर्वप्रथम शेवटी किंवा कर्म माध्यात केला जाऊ शकतो. मुहूर्ताचे महत्त्व लक्षात घ्यावं. गणपती पूजन, दारावर आंबा क्षेत्रपाल, उंबरड्यावर वास्तू, घराच्या उजव्या बाजूस गंगा नदी, डाव्या बाजूस यमुना नदी इत्यादी पूजा कराव्यात. यजमानांनी देवपूजा साहित्य घेऊन, यजमान पत्नींनी जलपूर्ण कलश घेऊन, पुरुषांनी उजवा पाय, महिलांनी डावा पाय टाकून गृहप्रवेश तसेच मंगलवाद्य व वेदमंत्राच्या निधनात करावा. गृहप्रवेश दिवसा करावा, रात्री करू नये. मार्गशीर्ष, फाल्गुन, वैशाख, श्रावण आणि उत्तरायणातील महिने गृहप्रवेश करायला उत्तम आहे. कसा करायचा गृहप्रवेश? तर जुन्या घराची दुरुस्ती करून गृहप्रवेश करण्यास वैशाख, मार्गशीर्ष हे महिने उत्तम असतात. चैत्र मास, रविवार, मंगळवार, अमावस्या, रिक्त तिथी, दृष्टचंद्र, जन्म, लग्न हे नव्या घरात जाण्यास फारच वाईट असतात. गृहप्रवेश समयी सदाचरणी विद्वान ब्राह्मण आणून हातात पाण्याने भरलेली घागर घेऊन मंगलवाद्याच्या घोषात मंत्रोपचार करत गृहाधिकारी पुरुषाने आणि पत्नी व सहकुटुंबासह गृहप्रवेश करावा. त्यानंतर शिल्पकार, पुरोहित यांची यथाशक्ती पूजा करून दक्षिणा व वस्त्र द्यावीत. ज्या घरावर छप्पर अगर द्वार बसवली नाहीत अशा घरात प्रवेश अगरवस्ती करू नये. तर गृहप्रवेशासाठी काही शुभ नक्षत्र असतात. तज्ज्ञांच्या मते गृहप्रवेशासाठी काही सर्वात शुभ नक्षत्र आहेत. अनुराधा नक्षत्र, रोहिणी, मार्गशीर्ष, उत्तर फाल्गुनी, चित्रा, उत्तर भाद्रपदा, रेवती, उत्तराषाढा अशी. तुमच्या नवीन निवासस्थानात जाण्यासाठी आणि कुटुंब आणि मित्रांसोबत गृहशांती सोहळा करण्यासाठी ही आदर्श वेळ आहे. तर मित्रांनो, सर्वात सिंपल म्हणजे तुमचे भटजी असतील, तुमचे फॅमिली बॅकग्राऊंडचे भटजी असतील, त्यांना विचारूनच तुम्ही गृहप्रवेश करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास तसेच वास्तूचे नवीन नवीन टिप्स तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.